तुमच्यात काही झालंय का? भांडण झालीत का तुमची? अहो, काहीतरी सांगा ना बाबा. मॅडम बाहेर गेल्यात का? अक्षरा ती बाहेर गेलेली नाही, मी तिला घराच्या बाहेर काढले. हो बाबा, तुम्ही हे काय बोलताय तुम्ही बाबा? हे खोटं आहे, सांगा. खोटं आहे, सांगा मला हे प्लीज. अक्षरा हे खरं आहे, हे खरं आहे बाळा. अक्षरा तुला माहिती आहे मी आजपर्यंत या घरात काय सहन केलं आणि रोज काय सहन करत होतो. माझ्याच घरात मी कुठवर सहन करणार? हे कधीतरी थांबायला हवं होतं ना. रोजच्या भांडणापेक्षा एकदाच काय तो तुकडा पाडलेला बरा, असा विचार केला आणि मी घराच्या बाहेर काढलं तिला. आणि असंही या घरात तिचं काही स्थान नव्हतं. अहो, पण बाबा हे असं अचानक काय झालं? काय घडलं काय नेमकं? त्या दिवशी तुम्ही घरातून बाहेर पडलात. आणि मी तुला घराच्या बाहेर काढलं. एवढं सगळं झालं? हो, हे काय केलं तुम्ही बाबा? मला कळतच नाहीये. ही काही तुमची भांडण्याची पहिली वेळ नाही. या आधी सुद्धा अनेक वेळा तुमची भांडणं झालीत. असं अचानक काय झालं? तुम्ही त्यांना डायरेक्ट घराबाहेर हाकलून दिलं बाबा. हो बाबा, तुम्हाला कळतंय का? हे जेव्हा अधिपतींना कळेल तेव्हा घरात काय वादळ येणार आहे? तुम्हाला कल्पना आहे का? मला कल्पना आहे अक्षरा, म्हणूनच म्हणालो अक्षरा त्याला आत्ता नको, नंतर सांगूया. अक्षरा तुम्ही आत्ताच आलाय, अजून फ्रेश सुद्धा झाला नाही. त्याला शांत होऊ दे, सेटल होऊ दे, मग आपण बोलूया ना. हो बाबा, शांत होऊ दे, सेटल होऊ दे म्हणजे? अहो, तुम्हाला कळतंय का? मॅडम आता घरात दिसत नाहीयेत म्हणून ते बाहेर गेलेत शोधायला. किती पॅनिक झालेत ते बघताय ना तुम्ही? जोपर्यंत त्यांना मॅडम भेटत नाही, दिसत नाही, तोपर्यंत ते शांत होणार नाहीयेत बाबा. हे काय केलंय बाबा तुम्ही? असं नको होतं करायला. तुम्ही खूप मोठी चूक केली आहे. काय झालंय? टेन्शन मध्ये दिसताय. तोच मॅटर आहे का? नाही तो नाही. जरा वेगळा आहे. जरा मिसिंगची कंप्लेंट द्यायची. मिसिंगची? हा. कोण हरवलंय? अहो, आमच्या आईसाहेब घरात दिसतच नाही. भुवनेश्वरी मॅडम? हा. कधीपासून मिसिंग आहेत? अहो, काय झालं, मी आता 4-5 दिवस जरा मी आणि आमच्या मंडळी गेलतो फिरायला. बाहेर परदेशी गेलतो. आम्ही आलो बघतो तर घरात आईसाहेब नाहीत. मी सगळीकडे शोधाशोध केली, आईसाहेब गावातच नाही. आणि त्याचा मेन म्हणजे फोन लागत नाही हो. म्हणताना मला जरा टेन्शन. हो, पण तुम्हाला घरात काहीतरी सांगितलं असेल ना, केव्हापासून गायब आहेत ते? नाही त्यासनी बी काही माहित नाही. काहीच तेच तर झालंय. मग मी माझ्यापर्यंत हुडकायच लागलोय सकाळ धरणं. पण म्हटलं जरा तुमची मदत घेतली तर काम लवकर होईल. म्हणताना म्हणलं ते आपण नाही का तुम्ही फोनवर हे लोकेशन वगैरे ट्रेस करता येते, त्या पद्धतीनं जरा थोडंसं केलं तर जरा काही धागेदोरे मिळाले तर. कारण काय बघा, मी करतोच आहे. पण तुम्ही पैशाचा वगैरे काही विचार करू नका. पैसे लागायचे तेवढे लागू दे. आईसाहेब लवकरात लवकर फक्त आपल्याला जरा सापडले तर बरोबर. अहो, मी फॉर्मॅलिटी म्हणून विचारतोय. पण तुम्हाला कोणावर संशय आहे का? हां, नाही संशय तर नाही संशय नाही. आता काय कसं आहे, ते का गेलेत, नेमकं काय झालं काय मला पण तसं काही कुणालाच घरच्या माणसाला काहीच माहित नाही. म्हणताना म्हणजे फक्त लवकरात लवकर हुडकायला मदत झाली तुमची तर बरं. डोंट वरी, मी करतो माझ्याकडून काय होईल ते. डोंट वरी. ओके, बोल. कुठे बघितलंस? ओंक्या, तुला काय करायचं ते कर. अख्खं कोल्हापूर पालटं घाल, मला काय माहित नाही. काय प्रत्येकाचा दरवाजा वाजवून विचार. मला आजच्या आईसाहेब पाहिजेत. मला बाकी काय माहित नाही बाबा ओंक्या. जोर आईसाहेब गावात नाहीत ना, मला फोन करू. चल ठेव फोन. हा.
मी इथं काय करायला अहो आधिपती जे तुम्ही करा आलाय तेच. पत्त्या लागला काय? ताईचा पत्त्या लागला? पत्त्या लागला असतं तर इथं असतो काय मी? आईसाहेब नसत्या का माझ्या संग? कुठंच गावानं झाल्यात त्या. शेतावर बघितलं, फॅक्टरीत बघितलं, त्या मंदिरात बी बघितलं. कुठे आपल्या कुलदेवतेच्या मंदिरात असतील काय ग? तिकडे बघितलं नाही. तिथं असतं मी तिथं बघतो. तिकडे तुमची बघितलं खोटी आशा कळते मला. म्हणजे म्हणजे एक वेळ मावशी स्वतःहून गेली असती ना तर घावली बी असती असं म्हणायचंय मम्मीला. स्वतःहून गेली असती तर गावली असती म्हणजे काय? तुला माहित आहे काय कुणीकडे गेलं? तुला काय माहित आहे का? त्यांचे बोल गडागडा बोला. अधिपती आता तुम्हाला कसं सांगून कोणत्या शब्दात सांगू तेच कळना झालंय बघा मला. म्हणजे गोल गोल फिरू नका. काय माहित असेल तर थेट सांगा. माहिती मला फक्त पत्ता द्या, मी जाऊन घेऊन येतो लगेच. अहो अधिपती तुम्हासनीच नाही आमासनी बी काय बी माहिती नाही तिचा पत्त्या. अगं माहित नाही तर मग का बडबडायला खोळ्यावानी तुम्ही? कारण अधिपती जी गोष्ट तुम्हासनी माहित नाही ती गोष्ट आमासनी माहित आहे. कोणती गोष्ट? ताई स्वतःहून घराबाहेर नाही पडली. तिच्या हाताला धरून हाकललंय तिला घराबाहेर. बाहेर हाकले म्हणजे काय तर बोलू नको. हे बाहेर हाकले म्हणजे कोणाची एवढी हिंमत आहे आईसाहेबांनी बाहेर हाकलाय? कुणी डेअरिंग केली सांगा पडतीशी? कुणी हाकललंय? तुमचे वडील मोठे मालक.